आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रात्री नागपूरच्या ताजबाग इथं हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह यांच्या 104व्या उर्सनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं. कार्यक्रमाला हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, विश्वस्तांसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या वतीनं केंद्रीय मंत्री गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. आषाढी यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर इथं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं 15 आणि 16 जुलै रोजी पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 365 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. भारतानं आज दुसऱ्या डावात 4 बाद 250 धावा केल्या आहेत. भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.